हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे आणि हे व्रत व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देते। सर्वात पवित्र व्रतांपैकी एक व्रत म्हणून एकादशी मानली जाते। पंचांगानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी या साजऱ्या केल्या जातात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। त्यानुसार 6 फेब्रुवारीला येणारी एकादशी ही षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते। षटतिला एकादशी तिथीची सुरुवात ही 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:24 होणार आहे, तर एकादशीची समाप्ती ही 6 फेब्रुवारीला दुपारी 4:07 होईल। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशीचं व्रत अत्यंत भक्तिभावाने आणि समर्पणाने केले पाहिजे। भगवान विष्णूंच्या पूजेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते तर ते घर माता लक्ष्मी सोडून कधीही कुठेही जात नाही आणि त्याचबरोबर त्यांची विधिवत पूजा केल्याने त्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे दुःख सुद्धा दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर्य येते। तर म्हणूनच उद्या आपल्याला शक्य झालं तर आवर्जून एकादशीचं व्रत हे करायचं आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला जर शक्य असेल तर उठलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या करायच्या आहेत। तर तुम्हाला उद्या पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे, पण पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नाही झालं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। आता ही कोणती वस्तू टाकायची आहे यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे। भगवान विष्णूंना आपल्याला अभिषेक घालायचा आहे, त्यांचीही पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे आणि आपली मनोमन इच्छा व्यक्त करून त्यांना तुम्हाला तीळ सुद्धा उद्या अर्पण करायचं आहे। त्यामुळे तुमची निश्चितच इच्छा ही पूर्ण होईल आणि काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे। तर तुम्हाला उद्या गाईला अशी एक वस्तू खायला घालायची आहे, त्यामुळे तुमचे सर्व अडचणी दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे सुद्धा कायम टिकून राहील। असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील, अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या असतातच। तर या अडचणी दूर करण्यासाठी आपण भरपूर वेळेला प्रयत्न करत असतो। अनेक वेळेला काही अडचणी या दूर होतात तर काही अडचणी आपल्या दूर होत नाहीत। त्याचबरोबर आपल्यावरती जर एखादं कर्ज असेल, मग आपण एखाद्या कामासाठी कर्ज घेतलं असेल, मग चांगल्या वाईट कामासाठी घेतलं असेल, पण शक्यतो चांगल्या कामासाठीच आपण कर्ज हे घेत असतो। कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो, पण आपल्याकडनं हे कर्ज फेडलं जात नाही किंवा फेडण्याचा योग्य मार्ग आपल्याला मिळत नाही किंवा कर्ज फेडण्या इतके पैसे आपल्याकडे येत नाहीत। तर त्यासाठी तुम्ही हा जर उपाय केला तर निश्चितच तुमच्या सर्व प्रकारच्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर आलेली लक्ष्मी टिकत नसेल, पैसा तुमच्या घराच्या बाहेर निघून जात असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर गरिबी दारिद्र्य त्यामुळे येत असेल किंवा आर्थिक आणि पैशाच्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी होत असतील आणि मुलांची पतीची आणि तुमची स्वतः प्रगती होत नसेल, मुलं ऐकत नसतील, मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा पतीची प्रगती होत नसेल आणि पतीला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर बघा, उद्या मंगळवारच्या दिवशी एकादशी आलेली आहे आणि अतिशय चांगला असा दिवस आहे। तर या दिवशी एकादशीच्या दिवशी काही दुर्मिळ शुभयोग सुद्धा तयार झालेले आहेत आणि त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर या दिवशी सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत आणि काही
काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आता तुम्हाला सगळ्यात पहिला जो उपाय करायचा आहे, जर तुमच्या घरावरती कर्ज असेल आणि कर्ज जर तुमच्याकडनं फेडलं जात नसेल, मग तुम्ही कर्ज तुमच्या घरासाठी घेतलं असेल, गाडीसाठी घेतलं असेल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं असेल, तर त्या कर्जातनं लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी 11 चपाती बनवायच्या आहेत। तुम्हाला कणकेच्या छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी साखर ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये या सर्व चपात्या घ्यायच्या आहेत, एक ग्लास भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तूप किंवा तेल घातलं तरीही चालेल आणि हे ताट आणि हा ग्लास घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। त्यानंतर 11 पोळ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्यावरती जे काही कर्ज आहे तर त्या कर्जातनं लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हे ताट तुम्हाला तिथे थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि मनामध्ये तुम्हाला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती सुद्धा लावायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्यानंतर हे तुम्हाला ताट उचलायचं आहे, तो दिवा उचलायचा आहे आणि तुम्हाला गाईजवळ जायचं आहे। गाईजवळ गेल्यानंतर तुम्हाला गाईच्या पायावरती थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, गाईला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या साखर घातलेल्या या ज्या 11 पोळ्या आहेत तर त्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहे। खाऊ घालत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या पोळ्या गाईला खाऊ घालायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि तुमच्या इच्छा या व्यक्त करायच्या आहेत। त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या पायाखालची जी माती आहे तर ती सुद्धा तुम्ही आवर्जून थोडीशी तुमच्या घरी आणू शकता आणि प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला लावायची आहे। त्यामुळे सुद्धा आपले जे काही कर्ज आहे तर त्यातनं मुक्तता होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, पैशाच्या अडचणी येत असतील, दारिद्र्य असेल, घरामध्ये जर मुलांची भांडणं होत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा पतीला कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला आता हा पुढचा दुसरा उपाय करायचा आहे। सांगितल्याप्रमाणे 11 चपाती तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला यावरती साखर न ठेवता तुम्हाला यावरती गुळहा ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गाईला तुम्हाला या चपात्या किंवा या पोळ्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा गाईच्या भोवती मारायच्या आहेत। गाईला तुम्हाला एक चपाती खाऊ घालायची आहे, तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या 11 चपात्या खाऊ घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। अशा वेळेला जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा 33 कोटी देवी देवता तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात। तर गाईचं जे स्थान आहे तर ते देवी देवतांपेक्षा उच्च कोटीचं असं स्थान मानलं जातं। तुम्ही जर फक्त गाईची सेवा केली आणि दररोज जर तुम्ही केली तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट अडचण ही येणार नाही आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर बघा, उद्या षट्टतीला एकादशी आहे आणि 11 या संख्येला अतिशय महत्त्व दिलं जातं। त्यामुळे देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला 11 ही जी संख्या आहे तर ती अतिशय उत्तम मानली जाते। त्यामुळे आपल्याला उद्या 11 चपात्या या गाईला खाऊ घालायच्या आहेत। अगदी छोट्या छोट्या सुद्धा केल्या तरीही चालतील, पण तुम्हाला गाईला उद्या खाऊ घालायच्या आहेत। जर तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरामध्ये जी गाई वासराची मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्यानंतर नैवेद्य म्हणून ठेवलेल्या ज्या चपात्या आहेत तर त्या तुम्ही घरामध्ये सुद्धा प्रसाद म्हणून ग्रहण केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उद्याच्या दिवशी उपाय नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।